ठीक है। मेरा नाम फिरदौस है, मैं पीएचडी स्टूडेंट हूँ। तो आप अपना इंट्रोडक्शन दीजिए। हम लोग यहाँ पे मालेगांव में हैं। इनका तमाशा का रिहर्सल फुल स्विंग में चल रहा है और इन्होंने हमारे लिए थोड़ा सा टाइम निकाला है हमें अवेयर करने के लिए इस इम्पॉर्टेंट महाराष्ट्र के आर्ट के बारे में। तो आप बताइए अपना इंट्रोडक्शन। मेरा इंट्रोडक्शन जगताप पाटील पिंपळेकर, वग सम्राट, नट सम्राट। ये मेरे दादाजी, उनकी 3 बेटियां 2 बेटे, सब कलाकार, मतलब सब आर्टिस्ट, डांस आर्टिस्ट, एक्टर, ये सब वो थे। तो उन्होंने तमाशा स्टार्ट किया। तमाशा करना हमारा कोई ये नहीं था, मतलब रोल नहीं था, हम पढ़ाई करते थे। बट कभी भी छुट्टियों में यहाँ पे आते थे तो हमें भी लगता था कि यार हम भी ये करें, हमारा भी ये प्रोफेशन हो जाए। बट ऐसा नहीं था, उनको भी ऐसा लगने का कि क्योंकि जैसे जैसे दिन बदलते जा रहे थे वैसे वैसे डांसिकल एक्ट और म्यूज़िकल एक्ट वो भी बदल रही थी। जब नौवारी पहन के लेडीज़ स्टेज पे परफॉर्म करने के लिए एंटर करती थी तब फेटे जो बोलते हैं, म्हणजे मी मराठीत सांगते, फेटे उडवले जातात, टोप्या उडवल्या जातात, टाळ्यांनी जर रसिकांनी स्वागत, टाळ्या शिट्ट्यांनी, तर ती तिची पावती असायची। बट अभी क्या हो रहा है, अभी आता असं होतं आहे की जेवढे शॉर्ट कपडे तेवढं पब्लिक यार कूल, म्हणजे मला आवडलं हे, मला हेच हवं आहे। सो ती अपेक्षा प्रत्येक जणांकडून केली जाते, रसिकांकडून। ॲक्च्युली रसिकांचा यात काही दोष नाही आहे, जे तुम्ही दाखवाल तेच रसिक बघणार। रसिकांनी काय तुम्हाला पर्सनली डाटे नाही दिलेले की तुम्ही हे करा, आम्हाला हे बघण्यात आम्ही उत्सुक आहोत। काही मुली म्हणजे ज्यांना अजून समज नाही आहे की आपण स्टेजवर काय परफॉर्म करायला पाहिजे, त्या मुलींनी ही कला वेगळ्या पद्धतीने सादर केलेली आहे आत्ताच्या काळामध्ये। पण ज्यावेळेस आमच्या आजी आजोबांच्या काळामध्ये ही कला होती त्यावेळेस असं म्हटलं जायचं की बैलगाड्यांनी तमाशा असायचा। जैसे अभी ये ट्रक देख रहे हो आप, तसं बैलगाड्या असायचे। बैलगाडी घेऊन ते पिंजरा मूवी पाहिली असेल तर त्याच्यामध्ये थोडं सिमिलरली दाखवलेलं आहे की तमाशा काय होता। तमाशा म्हणजे ढोलकी, तुनतुनं, टाळ याला महत्त्व दिलं जायचं तमाशा। अभी क्या है, रिदम, डीजे रिदम जितना बढ़ेगा उसको बोलेंगे तमाशा। एक्चुअली टिपिकल लोगों को ये पता नहीं है तमाशा, संगीत पार्टी, लावनी शो, ये सब अलग अलग है। इनमें बहुत डिफरेंस है। सबसे ज़्यादा मेहनत होती है तमाशे में, क्योंकि यहाँ पे 125-30 लोगों को संभालना पड़ता है एक इंसान को, मतलब जो ओनर होता है उसको। तर अशा पद्धतीचा हा तमाशा असतो। अभि आता तुम्ही मला विचाराल तमाशा म्हणजे काय? तमाशा म्हणजे पारंपरिक आपली संस्कृती जपणं म्हणजे तमाशा। पहिली पूर्वी गवळण, मुजरा, लहरा ज्याला म्हणतो, लहरा म्हणतो, मुजरा म्हणतो, रंगबाजी मतलब हिंदी मराठी गाणी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉकटेलही येणार, डुएट सॉन्गही येणार, लावणीही येणार, त्याला रंगबाजी म्हणतात। आणि सगळ्यात शेवटी असतो ते वगनाट्य। वगनाट्य मीन्स नाटक। बट वो करते टाइम पे ऐसा लगने का, मतलब जब मैं छोटी थी, मी 6-7 वर्षाची असेल त्यावेळेस मी वगनाट्य, मेरे पापा की मैं बहुत बड़ी फ़ैन हूँ। उनके जैसा एक्टर मैंने लाइफ में नहीं देखा। मतलब कॉमेडी भी उतनी अच्छी करते थे वो, और क्या बोलते विलन भूमिका भी उतनी ही स्पेसिफिक, मतलब तब के तेव्हाचे कलाकार असे होते की त्यांना आहे ना आर्टमध्ये इतका इंटरेस्ट असायचा, ते ओतून द्यायचे स्वतःला स्टेजवरती, इतकं मनापासून ते केलं जायचं। आता काय होतं, मुली शॉर्ट कपडे घालणार, अंग प्रदर्शन करणार, अशी 1-2-3 केस उडवून झलक देणार आणि मग झाली ती फेमस। असं आहे, पहिली मेहनत लागायची फेमस होण्यासाठी। पहिलं कॉम्पिटिशन नसायचं, एकमेकांना समजून घेणं असायचं। एकमेकांना आर्टिस्ट, तुम्हाला कळणार पण नाही की आर्टिस्ट चुकला आहे, ते इतकं समजून घ्यायचं एकमेकांना। पण आत्ताचं कॉम्पिटिशन स्टेजपासून तर डान्सपर्यंत कॉम्पिटिशनच चालू आहे। हा तमाशा जर बघायचा असेल तर खेडकर, पुन्हा जगताप पाटील, विठाबाई भावना, त्यांचा असे जुने कलाकार इतके सुंदर परफॉर्म्स करायचे आणि दिसायच्याही खूप छान। वागणूक, बोलणूक, त्यांचा बांधा, त्यांची राहण्याची स्टाईल, तयार होण्याची स्टाईल, म्हणजे ते आताही फॉलो होती। पण आताही जर ते करून दाखवलं तर काहीतरी वेगळं वाटतं। केस मोकळी सोडून लावण्या करायला लागल्यात आता मुली। जो आंबाड्याचा बाज होता तो संपला, आता केस सोडून लावणी असते। असं म्हणजे लावणी पूर्वी वेगळी होती, आता वेगळी है। तमाशा पूर्वी वेगळा होता, आता वेगळा। असं आप जो बता रहे थे अभी थोड़ी देर पहले कि आपके दादाजी के बारे में, वो सरपंच थे और फिर उन्होंने ऐसे बहुत स्टोरी भी दिखाई है, बट ये रियलिटी है
कि मेरे दादाजी सरपंच थे, उन जगताप पिंपले उनका गांव। अभी भी दादाजी की कौन से ज़िले में है ये जगताप? शिक्रापूर, पुणा। हाँ, पुणा, शिरूर ये है उनकी जिला, तालुका शिरूर, जिला पुणे। तो उनके गांव में उनको इतना मानने के कि वो तमाशा में कन्वर्ट हो गए, फिर भी उनकी इज्जत कम नहीं हुई, उतने प्यारे थे वो। तो वो मर जाने के बाद गांव वालों ने उनका स्टैचू बनाया और उसके बाद उन्होंने वो स्टैचू चौक में लगाया है अभी भी। और जब हम एंटर करते हैं जो कमान होती है उस पर भी उनका नाम है, जगताप पाटिल पिंपळेकर, सहर्ष स्वागत करता है। इतना उनको प्यार मिला है उनको, मतलब वो एक लकी मैन थे कि उनको आर्टिस्ट लोगों का भी, मतलब जो उनके साथ काम करते थे उनका भी, ऑडियंस का भी, घर वालों को का भी बहुत प्यार मिला है। इतने लकी चाम थे वो। ऐसे उनके नाटक आपने देखा है? उनका तमाशा आप बहुत ही 1 मंथ की थी तब वो गुजर गए। आपकी पहली तमाशा की क्या मेमोरी है, मतलब देखने की या फिर वैसे? मैं बहुत साल, वो साल पता नहीं, याद नहीं आएगा मुझे। आई थिंक मैं तीसरी चौथी में रहूँगी। एक दिन ऐसे ही मम्मा ने मुझे बहुत मारा, तुझे जाना है तमाशा देखने? तो मैंने बोला हाँ मुझे जाना है, मुझे देखना है पापा क्या करते हैं। तो मैंने बोला अरे वो देखने लायक कुछ नहीं होता है ऐसे वैसे। तब मेरी मम्मा टिपिकल हाउसवाइफ है, उसको तमाशे के बारे में तभी नहीं पता। तो वो आपके फादर अकेले जाते थे तमाशा? नो, मेरा पूरा खानदान सब जाते थे। हाँ, मेरे तीनों आंटी, आत्या, मेरे पापा, मेरे क्या बोलते हैं उसको, चाचा, मेरे पापा के। आप मराठी में बोलिए। हाँ, माझा चुलता, इग्नोर कीजिए। माझा चुलता, आजोबा, आजी, ये सबका एक ये था, झुंड था, वो जाते थे। बट दादाजी गए, दादी बाद में, म्हणजे आजोबा गेल्यानंतर तिने स्टेजच सोडून दिला होता। माझी आजी दिसायला खूप सुंदर होती, म्हणजे माझी आजी मरेपर्यंत खुर्चीवर उभी राहून केस विंचरायची, इतके मोठे केस, घारे घारे डोळे, आणि दोघं पण सिमिलर म्हणजे खूप सुंदर बॉन्डिंग होतं आणि खूप छान दिसायचे ते दोघं पण, नवरा बायको। आजीला मी नेहमी म्हणायचो तुझ्यासारखे डोळे कुणाला तरी द्यायला पाहिजे ते घारे, पण ते झालं नाही ॲक्च्युली, ना आत्यांना मिळाले ना आम्हाला मिळाले। आणि एकदा असंच झालं, मी हॉस्टेल, आमच्या खानदानीमध्ये कसं झालं, हे सगळे बिझी असायचे त्यामुळे मुलं सांभाळायला घरी प्रॉब्लेम असायचा। सो माझ्या आत्याची मुलगी पण आहे मोठी, विद्या, आणि मी, माझा भाऊ, आम्ही सगळे हॉस्टेलला वाढलो। हॉस्टेलला म्हणजे कसं तोतरी बोलायचं ना तेव्हाच हॉस्टेलला टाकून द्यायचे आम्हाला। मग आम्ही वाट बघायचो कधी भेटायला येतात। मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचं, मग भेटायचं, थंडीच्या सुट्टीमध्ये, आता क्रिसमसच्या सुट्टीमध्ये असे प्रकार येतात। मग यात्रा आहे, मग मला पप्पाला भेटायचे, मग पप्पा लांब आहे। मग एकदा गेले, तमाशा पाहिल्यानंतर माझ्या वडिलांचं मला अजून एक सॉन्ग आठवते, तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊं नदिया किनारे। आणि तमाशाचा एक भाग असा आहे की तुम्ही फॅमिली आहात हे स्टेजवर विसरून जातात। मी माझ्या वडिलांबरोबर बायकोचं काम केलेलं आहे। हां, तेव्हा माझी मोठी आत्या आणि माझे वडील, त्यांचं गाणं होते, अरे ते सलमानचं गाणं नाही, सलमान काय वो, तर सलमानसारखा स्वेटर वगैरे घातलं आहे पप्पांनी वगैरे, आणि ते त्यांची स्टाईल वगैरे, आणि त्यांच्यावर केस एवढी होती पप्पांची, तेव्हा ते जुन्या हिरोंना प्रॉब्लेम, म्हणजे केस आवडायची। तर ते पप्पांना, मी फॅन झाले पप्पांची, ते त्यांची स्टाईल वगैरे बघून, माझी आत्याची ती हरकत बघून। आतासुद्धा मला रघुवीर खेडकर आणि मंदाराणी, त्या दोघांमध्ये पण तोच, म्हणजे शेजारी येते, तोच बॉन्डिंग दिसतो, बहीण भाऊ, म्हणजे ते विसरून जातात आणि आपण पण त्यांना एक लव्ह बर्ड म्हणून बघतो ना, तसं वाटायचं। मी घरी जाऊन म्हटलं मम्मी, म्हणजे कळत नव्हतं ना नवरा बायको, मम्मी म्हणलं तुझ्यापेक्षा आत्या छान दिसती पप्पांसोबत। सो आत्या मला म्हणली काय कार्टे अशी बोलते, म्हटलं नाही ते दोघं खूप छान दिसत तुझं डान्स करताना। तर वो भूल जाते की आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत, ते पूर्णपणे तिथं स्टेजवर देतात त्यांचे जे बेनिफिट्स आहेत ते। सो तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला तमाशा करायचं। बट तमाशा ज्या काळात मी करायला लागले ना, मग मला वाटलं की माझी मुलगी आता ग्रॅज्युएशन करते न्यूट्रिशन डायजेशनमध्ये। आपकी बेटी इतनी बड़ी है। ग्रॅज्युएशन करते। ॲक्च्युली माझं लहानपणापासूनच मत होतं, कारण माझ्या वेळेस पिढी बदलली होती डान्सिकल, जसं मी तुम्हाला सांगितलं। सो मग आमचे विचारही बदलले की आम्हाला आमच्या मुलांना ह्या फील्डमध्ये नाही आणायचं। फील्ड वाईट नाही आहे, व्यक्तिमत्व वाईट आहेत काही ज्यांनी हे तयार केलेलं आहे गुड, जे आता काही लोक जी नावं ठेवतात वगैरे, ह्या 4च लोक आहेत जी नावं ठेवून घेणारी आहेत, पण त्यातला एकाचं मरण व्हायला लागलं, या 4 लोकांवर, असा विषय।
तो तमाशा जो अभी होता है वो अभी भी जत्रा ही उसके लिए मेन जगह है या फिर बाकी? नाही, बाजार वगैरे रहते हैं. अभी देखो शुक्रवारचा बाजार आहे, सोमवारचा बाजार आहे, ज्या गावांमध्ये बाजाराला पण जातात हे लोक. पावसाळी फक्त घरी असतात. पावसाळा संपला गणपतीमध्ये यांच्या रिहर्सल्स चालू होतात. कुणी कुणी गणपतीलाच बाहेर पडतं. दसऱ्याला सगळे बाहेर पडतात डिक्टो. जेवढे तमाशे मोठे तमाशे जेवढे आहेत ते सगळे दसऱ्याला बाहेर पडतात. मग 7 महिने इच्छाचं विराड पाठीवर घेऊन ते चालू असतं. मग चैत्र एंड झाला, शेवटची सुपारी, मग घरी जाऊन कलाकारांसोबत घरी जाणे, त्यांच्या कुठे हॉल वगैरे त्यांचा तो ठिकाण असणे, तिथे त्यांचा हिशोब होणे, हिशोब करून जे ते आपापल्या मार्गाला लागले. और रिहर्सल कब करते हैं फिर? रिहर्सल तेच ना, गणपतीच्या म्हणजे पावसाळा संपला की रिहर्सल स्टार्ट होते. पावसाळा संपला की मिनिमम 1 मंथ तरी रिहर्सल चालते लोकांची. कोणाची 15 दिवस, कोणाची 1 मंथ अशी ऐसा असतं रिहर्सल. आपके और तो बड़ी बड़ी यात्रा करते हैं और बीच बीच में छोटे छोटे बाजार है वहाँ पे जाते हैं और कोई मतलब ऐसे बुलाते हैं आपको? हाँ, सुपारी वाला चैत्र महीना सबसे बड़ी राउटी लगती है नारायणगांव. कुछ एग्जाम्पल देके बताइए ना. मतलब कि किसी ने सुपारी दी और गए से किसी जगह का एग्जाम्पल देके. एक एग्जाम्पल है. हाँ मतलब मेरे लाइफ में तो बहुत सारे एग्जाम्पल हैं. अभी तो आपने खुल्लम खुल्ला देख ही लिया एग्जाम्पल. तो एक दिन क्या हुआ, कभी कभी ऐसा होता है एक्सीडेंटली आपकी गाड़ी बंद पड़ जाती है या कोई आता नहीं है. तो एक दिन हमारी सुपारी थी, गांव याद नहीं है, तो वहाँ पे गोटे फेंकते थे स्टेज पे. तो कैसे होता है, तब मैंने बहुत सोचा कि यार ये तमाशा जितना इजी दिखता है उतना रिस्की भी है. देखो ना, सोचो अगर हमें एक तिनका भी लग गया तो हम दिन भर सोचते रहते, अगर किसी की लाइफ स्पॉइल हो जाए तो. क्योंकि ये पत्थर मारने के बाद जो कुछ होता होगा वो इंसान के साथ, पत्थर मारने वाला गायब हो गया है वो, बट वो लाइफ टाइम वो इंसान को याद करता होगा ना, क्योंकि ये ऐसे बहुत बार हुआ है. तो एक दिन क्या हुआ, गाड़ी फेल, मेन गाड़ी स्टेज की फेल हो गई थी और पहुंचना था हमें 3 बजे दोपहर को. गाड़ी 6 बजे तक हमारी रिपेयर नहीं हुई थी. तो गावकरी जोश में रहते ना, तमाशा येणार, ही येणार, ती येणार, ऐसा चालू असतं. तिथे सगळा कल्ला झाला होता, थोडासा दादागिरी टाईप था. हमारी गाडी कमानी तक गई, म्हणजे आमची गाडी कमानीपर्यंत गेली. अडवल्या ना तिथं गाड्या, तलवारी गुप्त्या काट्या बिट्या, कसा तमाशा करतो बघतो, हा टाईम असतो का नाही, हे काय तुला कळतं का. वो तब विसरून जातात आपण बाईशी बोलतोय का माणसांशी बोलतोय. सारे भाऊ दादा समजून घ्या, करतो आम्ही. नाही म्हणे, सोडणारच नाही आणि हेच करणार. आणि कधी कधी असंही होतं की तमाशा फेल होतो, काही कारणास्तव. कलाकार आजारी असतो किंवा त्या दिवशी काय बसवायचं असतं ते बसून न नीट प्रॉपर नाही झाल्यामुळे तमाशा कोणाला आवडलेला नसतो, तेव्हा सुद्धा ऐकून घ्यावं लागतं सुपारीच्या वेळेस. और किसी को देना नहीं होता है तो वो तो 10 बहाने बताता ही है की काय पोरीच कमी होत्या, 20 पोरींची बोली होती, किती 12च दिसतात ते. अभी वो गिन के क्या करने वाले थे उनको, मतलब मैं म्हणजे हे समजलंच नाही मला. मुली अशा तुम्ही मोजून काय करणार आहात. कला 4च मुली दाखवणार ना स्टेजवर, 20 मुली ॲट अ टाइम स्टेजवर तुम्ही कुणाला बघणार. ऐसा भी होगा ना. नाही 15 पोरी सांगितल्या होत्या आणि तुम्ही 12च आणल्या, आणि तुम्ही 20 सांगितल्या होत्या आणि तुम्ही 15च आणल्या, ऐसे टाइप में होता था. ये ऐसे अनुभव है. 19-20 ये रिस्की बिजनेस है, मतलब अपनी रिस्क पे करने वाला बिजनेस. इसके लिए एक तो बहुत डेयरिंग चाहिए या बहुत ज़्यादा पागल इंसान चाहिए जिसको कुछ भी समझ नहीं है. ये 2 ही इंसान कर सकता है. या तो बहुत होशियार जो सब कुछ हैंडल कर सकता है, उसको टीम अच्छी मिलती है, मतलब जो ऑनेस्ट टीम होती है वैसे टाइप. मालेगांव की यात्रा में आप पहली बार नहीं आए ना, पहले 17 साल से कर रहे हैं. 17 साल से. आपकी पहली मेमोरी यहाँ के बारे में या कोई खास मालेगांव याद हो अगर? ऐसा शहर है जिसने मुझे नाम दिया है. तब तक मुझे कोई जानता नहीं था. मालेगांव मुझे याद है, मैं लावनी शो करती थी, मैंने तमाशा कभी किया नहीं. आंटी ने मुझे एक बार ये 5 दिन के लिए बुलाया था कि आ जा यार, यहाँ पे बहुत बड़ा प्रोग्राम है, मेरी लड़कियों से हँडल नहीं होगा, तो तू ये आणि तू दाखव तुझा परफॉर्मन्स. सो तर आत्याला वाटलं ही लिंबू टिंबू आहे, कुठंतरी नाचेल आणि येईल मागे. तोपर्यंत मी प्रॉपर डान्सर झाले होते आणि आत्याचं माझं जास्त बॉन्डिंग नसल्यामुळे बोललं नाही. तर तेव्हा तमाशाच्या मुली वेगळ्या नटायच्या, अडाणी नटायच्या. और मी प्रोफेशनल नटून बाहेर आले, तर सगळं नटलं फिल्मस्टार नाही, फिल्मस्टार नाही, मी कुंदा पाटलाची भाची आहे. तर ते झालं आणि मग मी एंट्री केली कैरीपाडाची.
खैरीपाडाची एंट्री केल्यानंतर मला व्हरायटी म्हणजे पुण्याची पद्धत वेगळी आहे लावणी शोची, की एखादं गाणं केलं तुम्ही व्हरायटी, त्याच्यानंतर आपण पब्लिक खेळवतो गाणं संपल्यानंतर. म्हणजे पब्लिक काय म्हणतं, यार चेंडू फेक, यार पेरू फेक, बाई तू बाण मार, बाई तू हे कर, बारीक बारीक कर, जाड जाड कर. हे करत करत मी पब्लिकला हे करायचे अंडर. मग पब्लिक रुपाली पाटील, कुंदा पाटील हे. मग आमच्या दोघींचं पण असं बॉन्डिंग असायचं. मग कधी कधी आम्ही जुगलबंदी खेळायचो. जुगलबंदी मीन्स कॉम्पिटिशन. मतलब हा ठेका ती नाचतीये, तो ठेका ती नाचतीये, हा ठेका मी उत्तम केला आहे, तो ठेका तिने उत्तम केला आहे. मग अर्ध पब्लिक ती निघायचं, अर्ध पब्लिक मी. मग ते अर्ध पब्लिक म्हणणार नाही नाही रूपाचंच छान झालं, ते अर्ध पब्लिक म्हणणार नाही नाही कुंदाताईचंच छान झालं. अशा टाईपमध्ये हे मेमरी आहे. आणि माळेगावच एक शहर आहे असं. म्हणजे मी तमाशा करत नाही, माझं स्वतःचं सलोन विथ मेकअप अकॅडमी. बट मालेगाव करायचं म्हणलं ना तर एक हुरूप असतो, भले पैसे खर्च होऊ देत, पण मालेगाव करायचं. ही यात्रा सगळ्यात मोठी यात्रा, प्रचंड ॲनिमल्सची विक्री इथे होते. पुन्हा काय म्हणून कुठलाच माणूस उपाशी जात नाही हो मालेगावच्या ह्या यात्रेमधून. या 5 दिवसामध्ये माणसाची फुल टू आयुष आणि चंगी होऊन जाते. कुणी असा व्यक्तिमत्व नाही आहे की जो तुम्हाला म्हणेन की मी मालेगाव यात्रेमध्ये आलो आणि मी उपाशी गेलो आणि मला काही मिळालं नाही. मालेगाव खंडेरायाने सगळ्यांना सगळं दिलं, म्हणजे प्रॉपर दिलेलं आहे. त्यामुळं असं आहे, 5-5 तमाशे एका गावात लागणं म्हणजे जोक नाही आहे. 2 तमाशे, 2पेक्षा जास्त 3 तमाशे, 5-5 एवढ्या मोठ्या पार्ट्या. रघुवीर खेडकर, आनंद लोकनाट्य, पप्पू मुळे, कुंदा पाटील, ह्या मोठ्या पार्ट्या आहेत. यांना ऑलरेडी धंदे असतात, पण या यात्रेमध्ये भरपूर काही मिळतं. सो एका ठिकाणी भरली जाते. अशी माळेगाव यात्रा आमच्या तमासगिरांसाठी स्पेशल यात्रा आहे. म्हणजे ते काय म्हणतो आपण, एखादा दिवाळी सण कसा असतो तसा आमच्यासाठी मालेगाव यात्रा तमाशगिरांसाठी. एक जो मैंने सुना था लोगों के बात करने में कि मतलब माँ नसने या फिर कि यहाँ पे कुछ तमाशे जो आते हैं वो बिजनेस के लिए आते हैं, मतलब कमाई के लिए सभी आते हैं, कुछ सभी आते हैं, पर कुछ जो आते हैं नाम वो के लिए आते हैं, खंडोबा के लिए या फिर मालेगांव के लिए. ऐसा आपको लगता है आप किस लिए आए हो? मैं ऐसा कुछ नहीं है. जो वो पैसे के लिए आता है. चलो मैं खंडोबा के लिए आती हूँ, ये सब किसके भरोसे आएंगे? ये क्या बोलेंगे, ताई चला तुम्ही खंडोबाच्या भरोशावर चालले, चला आम्ही पण येतो खंडोबाच्या भरोशावर. नाही झाला धंदा तर द्या आम्हाला एक तळी भारान द्या, एक खोबऱ्याचे घाणकन निघालो आम्ही. आज थोडे होणार आहे. जो तो येतो तो पैशासाठीच येतो. कुणी असं नाही आहे की ज्याला पैसा नको आहे. आत्ताच्या काळात तरी, कोरोनानंतर तर माणूस चौपट हुशार झालाय. त्याला कळतंय की आता कुठं पैसा मिळेल. आरती पडली खरंय, जे ते पैशासाठी येतं. माळेगाव देवावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, कारण हे देव जागृत स्थान, म्हणजे जागृत स्थान आहे. कारण एवढे मोठी मोठी व्यक्तिमत्व, रितेश देशमुख वगैरे येतात दर्शनाला. म्हटलं काहीतरी या देवाचं रहस्य असणारच ना. अजून काय, ये बॉम्बे डांस करके जो शुरू हुआ है ना नया, हाँ मतलब उसका तो ये एक पारंपरिक कला है. वो एक टेक्नोलॉजिकल, एक डीजे और इलेक्ट्रॉनिक म्यूजिक की वजह से एक अपॉर्चुनिटी क्रिएट हुई है वहाँ पे. मैंने आपको क्या बोला कि डांस के बहुत सारे पार्ट्स है. एक पारंपरिक है, एक टाइम पास है, एक ओवर टाइम पास है और एक फालतू है. उसमें से सबसे कैटेगरी आती है वो आगे की. जो आप देख रहे हो ये पारंपरिक है, क्योंकि ये अभी सबकी करने की बस की बात नहीं है. ये क्योंकि कापड़ बिजनेस है, कापड़ है पूरा. मतलब इसमें कुछ भी ऐसा नहीं है कि कहाँ पे भी सोना है. तमासगिराला स्मशानभूमीशिवाय जागा दिली जात नाही. स्मशानभूमी किंवा मग गावाच्या बाहेर, एशीच्या बाहेर अशी जागा तमासगिरांना असते. कास्ट का क्या है इसमें, मतलब कि जैसे कोलाटी कम्युनिटी के पहले ज़्यादा पहले थे. तो अभी हर एक कास्ट के, हर एक कास्ट, मराठा, गुजराती, हिंदी, तमिल, सब कैटेगरी के लोग यहाँ पे जाते. सब एज के लोग यहाँ पे जाते. बच्चे से लेके बूढ़ा जो कल मरने वाला है उसको भी काम है यहाँ पे. ऐसा कुछ नहीं है, इसमें कोई भेदभाव नहीं होता है. ना कोई यंग चाहिए और बुढ़ा चाहिए, पानी भरने का भी काम है उसको. आपका जो ग्रुप है उसको आप क्या बोलते हैं, मतलब कुछ नाम ग्रुप बोलते हैं? कंपनी तमाशा कंपनी. तो आपकी कंपनी में क्या स्ट्रक्चर, मतलब कितने लोग हैं, कैसे? 130. उसमें हाँ, उसमें 20 डांसर्स, लड़कियाँ लेडीज़, 15 जो जेंट्स कलाकार होते हैं, और ये लाइट्स वाले वगैरह वो 15 होंगे.
ऊपर से बिगारी उनका कोई मतलब नहीं बोल सकते, कम ज़्यादा होते हैं। मतलब 70-80 तो डेफिनेटली हर एक इसमें मिलेंगे आपको। ऐसे आपका आज फर्स्ट शो है फिर ना? राइटिंग वगैरह कौन करता है? ये आप यहाँ पे ये भी करने वाले वगनाट्य? हाँ, तो आज भी है। तो आप कोई पुराने जो आपके फादर के वगैरह वो आप रिवाइव करते हैं या नया ही लिखते हैं हर बार, कैसे रहता है? वही चलता है तो वही लिखते हैं, जिसको कॉमेडी चाहिए तो कॉमेडी करते हैं। ऐसे क्या टॉपिक्स इस बार लेने वाले हैं? ऐसा कुछ नहीं, क्लाइंट पे ये होता है, वो जो ऑडियंस शो का। के बाद आप टेम्परेचर चेक करेंगे क्या? टेम्परेचर नहीं, अभी मेरा गाना बहुत ही, अभी बैलगाड़ा शर्यत वो चल रहा है गाना, और उसके बाद मैं बोलूंगी चला आता वगनाट्य चलता है रे नाही गाणी चालू ठेव, ऐसा होतं आहे। मग त्यामुळे ते वगनाट्य कधी कधी कॅन्सल करावं लागतं, नाही ते पब्लिकच्या म्हणण्यावर आम्हाला चालावं लागतं। पब्लिकला जे, कारण आपण पैसे घेतलेत, त्यांना पूर्णपणे बेनिफिट देणं आपलं काम आहे। सो त्या हिशोबाने मग खेळतं एक यंग जनरेशन पब्लिक असेल तर त्यांना कॉमेडीचं घ्यायचं, खूप जाणकार रसिक असेल तर मग ऐतिहासिक किंवा काही रहस्यमयी अशी वगनाट्य घ्यावी लागतात, राजकारणी अशी। अभी जो लार्जर पॉलिटिक्स है मतलब देश में वगैरह, उसको लेके उसका और आपके तमाशा आर्ट पे कुछ फर्क पड़ता है क्या? हाँ भी ना भी। अगर आप पॉलिटिशियन पे बात करना है तो टेंशन ही आता है ना, बट ऐसा कुछ नहीं है। बहुत सारे पॉलिटिशियंस ऐसे भी हैं जिन्होंने तमाशे को बहुत ज़्यादा मदद की है, और काही पॉलिटिशियन्स असे पण होते की जे आम्हाला बघून आम्हाला किंमत द्यायचे पहिल्याचे। आत्ताचे तर काय अनुभव नाही आपल्याला, पण पहिले विलासराव देशमुख, RR पाटील, बाळासाहेब हे खूप किंमत द्यायचे कलाकारांना। आता दादा कोंडके त्यांच्या खूप जवळचे, बाळासाहेबांच्या, त्यांच्याकडून आम्हाला रिस्पेक्ट मिळाला, मानधनही मिळतं आम्हाला, असं नाही आहे, मानधनही आम्हाला मिळतं। त्यामुळं पॉलिटिशियनचं आमचं काही वैर नाही, आमचे चांगलेच आहेत विषय। लोकांनी ते पिक्चर फालतूचे दाखवून ना, पॉलिटिशियनचा आणि डान्सरचा हाच विषय नसतो, पॉलिटिशियन ताई पण म्हणतं, नाही तर ते मला तर कधी कधी डोक्यात जातं। म्हणजे आत्ता लेटेस्टचा मूवी चंद्रमुखी, नटरंग, एक नटरंग समजू शकतं, त्याच्यात बाज दिलाय आमचा म्हणजे ते गाणी वगैरे ऐकताना वाटतं अरे यार आपला बाज आहे हा। तर चंद्रमुखी गाणी ऑसम, प्रसाद ओक सिरियसली ऑसम, पण ती स्टोरी, मंत्री भेटतो डान्सरला, मग ते डान्सर त्याच्या प्रेमात वेडी होती। बरं सगळे मंत्री यंग असतात का? हां, मंत्री भेटतो आणि मग ती बैठकीची लावणी गाती, मग तो भाळतो, ॲक्च्युली तो जबरदस्ती आलेला असतो, त्याच्यानंतर ती सारखी त्याला असं कधी होतं? बरं तुम्ही असं का नाही मूवी काढत? एक बिझनेसमॅन भेटतो, त्याची प्रॉपर्टी विकून, अंबानी प्रॉपर्टी विकून भिकारपती होतो, असं का नाही करत? पॉलिटिशियन म्हणजे तुम्ही दाखवून काय द्यायचं बघता की पॉलिटिशियन फालतूय की डान्सर फालतूय? कधी पण विठाबाई ज्या होत्या त्या डायरेक्ट मंत्रालयात जाऊन ताई अक्कांचाच मान घेऊन आलेले आहेत। डावकर साहेब पण बाया माणसांना खूप मान दिलं। त्यांच्या घरी माझी आत्या, मला आठवतंय मी तेव्हा स्कूलला होते, 7वी-8वीला असेल, कळत होतं चांगलं। मी माझ्या 3 आत्या, आम्ही त्यांना भेट द्यायला गेलो की आम्हाला मदत हवी आहे, फुल नाही फुलाची पाकळी, मदत त्यांनी केली, पण जो बाईचा मान असतो तिघींची ओटी भरली होती त्यांच्या मिसेसने। असे पण पॉलिटिशियन्स असतात। हे ह्याच्यावर पिक्चर काढलं तर गाजणार नाही का? मग एक फाइनल पूछती हूँ फिर 10 विचार। यहाँ पे ज़िला परिषद ने अभी जैसे ये शुरू किया ना लावनी महोत्सव, कला महोत्सव वगैरह, उसका आपका जो पहले का फॉर्म है ये स्टेज का तमाशा का, और ये कला महोत्सव का स्टेज एक अलग होता है, ये स्टेज अलग होता है, उसमें इसमें कुछ फ़र्क है? आपको क्या लगता है वो अच्छा है? मतलब अच्छा होगा ना, कॉम्बो मिल रहा है वहाँ पे आपको, दिन भर प्रोग्राम होता है वहाँ पे, मतलब वहाँ पे बच्चों का भी प्रोग्राम होता है, अलग अलग जो वैरायटी शो होते हैं वो भी होता है, लावनी शोज होता है, तमाशा, और उन्होंने ऐसे सबको स्पेसिफिक टाइम दिया है। मतलब जो ऑडियंस उनके सम्मेलन को देखने आएगा ना, वो पूरा ये करेगा, मनोरंजन व्यक्त करके ले लेगा। ऐसा कि उसको कुछ भी नहीं ऐसे कि ये पता नहीं था यार, मैंने ये देखा नहीं था, वो सब कुछ देखता है, बच्चों से लेके बूढ़ों तक। वहाँ पे वगनाट्य भी दिखाया जाता है, कभी कभार लावनी शो दिखाया जाता है। हर एक तमाशे का 1-1 घंटा लेते हैं वो लोग, देते हैं। लावनी शो का 4-5 शो तो होते ही है,
अच्छा होता है सम्मेलन, मतलब वो एक दिन तमाशे से बेटर होता है उनका। आप वहाँ पे क्या प्रोसेस रहती है बुकिंग वगैरह की, मतलब पहले से बताना पड़ता है उनको या सेम डे पे जाके नाम, मतलब आप? हाँ, नहीं वो अपने को ये देते हैं ना, पेमेंट करते हैं पेमेंट उनके, वो गांव के लिए करते हैं, Right. गांव को दिखाने के लिए करते हैं। वो जिला परिषद का खर्चा होता है, वो खर्चा करते हैं कि अपने गांव पे मनोरंजन रहे, ये जो परंपरा है वो कायम रहे, इसलिए तो हम सबको वो एक एक घंटा देते हैं। वो एक एक घंटे का हमें मुआवजा भी वो देते हैं। ऊपर से लावनी शो वाले को भी उनका पेमेंट उनको मिलता है, सबको मिलता है। ऐसे कुछ नहीं कि हमें जाके वो बोलते हैं कि फोकट में कर लो, ऐसा कुछ नहीं। वो हमारा हिस्सा हमें देते हैं, हमारा नुकसान नहीं करते हैं वो। आपको अपने तरफ से कुछ ऐड करना होगा तो बोल सकते हैं। कुछ You नहीं, want to ask something? हाँ? नहीं पूछो, कुछ नहीं। Is there anything I missed? You missed. आपको अपने तरफ से अगर कुछ ऐड करना होगा तो? ऐड कुछ नहीं, मुझे बस इतना ही बताना है। अगर ये न्यूज हो रही है ना, तो जो म्हणजे जी ज्या आजकालच्या मुली आहेत ना, त्यांनी एक तर कलेला प्राधान्य द्यावं, कला सांभाळून चालावं, कला ही जपावी, त्याच्यावर मस्ती नाही करावी। कला असते ती तुम्हाला तुमचं पोट चालवते। कलेला आई माई म्हणून तिची जोपासना करा, तिची रंडीखानी करू नका। कारण कला कधी पण मला असं वाटतं की लावणी शोला बघताना किंवा लावणी कलाकाराला बघताना माणसांनी आदरानेच बघितलं जायला पाहिजे की आली, डाव आला, टाकटूक आवाज करणं, शिट्ट्या करणं, हे कलेचं नाही, तुझा अपमान आहे। कला ही जागृत आहे आणि ती जागृत राहणार। कला कोणाला उपाशी मारत नाही। आमच्यासारख्यांना कोणाचा सपोर्ट नसतो, पण घुंगरांचा सपोर्ट आम्हाला खूप असतो। म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल अनुभव सांगते, ज्या वेळेस माझी मुलगी मोठी होत होती त्यावेळेस मला कुणाचा आदर नव्हता, माझ्या घुंगरांचा होता। माझ्या घुंगरांवर मी माझ्या मुलीला लहानाचं मोठं केलेलं आहे। आज माझी मुलगी हाय क्लास लेवलला शिकते, आमदार खासदारांची मुलं तिचे फ्रेंड्स आहेत। म्हणजे एवढ्या लेवलला माझी मुलगी शिकते, तेवढं आपण स्टेटस मेंटेन केलेलं आहे। कलाकार एक तर नालायक असू शकतो किंवा जातीवंत स्वाभिमानी असू शकतो। आपण जातीवंत स्वाभिमानी व्हा, नालायक होऊ नका, कारण येणाऱ्या पिढीला त्याचं भोगणे असं आहे। म्हणून कलेला कलेसारखाच भाव द्या, कलेला असं उतरून ठेवू नका, एवढंच सांग। थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट। हम होप करेंगे कि आपका तमाशा बहुत सक्सेसफुल। अरे मेरा ही सक्सेस होता है यहाँ पे, कई सक्सेस हो, इसलिए तो मेरे पे चल ये कुछ ना कुछ चालू रहता है। मैं एक तो मैं आएंगे, और एक रघु मामा। आज नहीं करूँगी मैं, कल करूँगी, चलो। क्योंकि आज ऑडियंस बहुत कम है यात्रा में। थोड़ा सा बढ़ेंगे ना तो, क्योंकि इनका खर्चा चालू है ना, मीटर पड़ता है, फिर वो प्रॉब्लमेटिक होता है। हे नका घेऊ।